नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमच्यासाठी महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आणि हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला कुठलीही एक्झाम असो स्पर्धा परीक्षेची, या सर्व स्पर्धा परीक्षेच्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आणि हा टॉपिक कोणता आहे रे, तर आपली जे काही समजा राज्यघटना असेल तर या राज्यघटनेमध्ये भाग आहेत काही महत्त्वाचे. ठीक आहे. एकूण किती भाग आहेत? 25. तर त्या 25 भागपैकी 2 भाग पाहायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास पाहायचा आहे. म्हणून व्हिडिओ काय करा तुम्ही शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. बघा आपल्याला पहिला भाग पाहायचा, भाग किती? 3. ठीक आहे. तर त्याचं नाव आहे मूलभूत अधिकार. ठीक आहे. आणि दुसरा भाग जो पाहायचा आपल्याला, भाग किती? 4. भाग किती? 4. त्याचं नाव काय? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, DPSP. ठीक आहे. आता भाग 3 जे आहेत, तर भाग 3 मध्ये तुम्हाला असं पण विचारू शकतात की कलम किती आहे भाग 3 मध्ये, कलम किती? तर कलम किती आहे रे? 12 ते 35. ठीक आहे. भाग 4 हे कोणत्या कलमांतर्गत येते? तर 36 ते 51. ठीक आहे. नंतर असा पण प्रश्न येऊ शकते तुम्हाला की जे भाग 3 आहे ही कोणती लोकशाही प्रस्थापित करतात? तर भाग 3 हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात आणि भाग जो 4 आहे तर हे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. ठीक आहे. आता भाग 3 मध्ये एक महत्वाचं कलम आहे, तर ते कलम कोणतं? 32. कलम कोणतं? 32. तर या 32 कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं. तुम्हाला याच्यावर प्रश्न कसा येणार आहे की राज्यघटनेचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला म्हटलं? तर ते कलम कोणतं आहे? 32. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुम्हाला असं पण येऊ शकते, जो भाग 3 आहे मूलभूत अधिकार, हे आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? तर ते घेतले आपण अमेरिकेकडून. ठीक आहे. आणि भाग 4 जो आहे आपला, तर हा कुणाकडून घेतला? आपण आयर्लंडकडून. ठीक आहे. म्हणून जे तुम्हाला हा टॉपिक सांगितलं त्यातले जेवढे काही महत्वाचे पॉईंट सांगितले, हे सर्व महत्वाचे पॉईंट डायरेक्ट तुम्ही काय करा? पाठ करा. आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच काय करा रे? लाईक करा. तुमच्या मित्राला पण काय करा? शेअर करा. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला काय करा? तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. ठीक आहे.